कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू 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 व्हेरी मच। तुम्ही मदत केली नसती बाबा तर मी ह्यांना भेटूच शकले नसते। अक्षरा, बाळा एवढ्याशा गोष्टीसाठी मला थँक्यू म्हणतेस? मी तुला कशा कशासाठी थँक्यू म्हणायला हवं? मी जो चालतोय बोलतोय हे सगळं तुझ्यामुळे आहे, माहितीये ना? नाही तसं नाही हो बाबा, पण खरं सांगू का, मी तर आशाच सोडली होती। मला असं वाटलं होतं मी 2 दिवस अधिपतींना भेटूच शकणार नाही, पण तुम्ही किती छान मार्ग काढला। हा, पण माझ्या एकट्यामुळे नाही झाले। ते दोघे होते ना ढवळ्या पावळ्या, अगं ओंकार आणि रव्या, त्या पोरांनी खूप महत्वाचं काम केलंय। काय ते नसते तर ते शिडी उचलून लावणं बिवणं मला शक्य नव्हतं का? पण बाबा आयडिया तुमचीच होती ना? ते सोड, तू मला सांग, आपण हे जे सगळं केलं ते उपयोगाला आलं ना? तू तू बोललीस ना त्याच्याशी, सांगितलंस त्याला? नाही सांगितलं बाबा, मला टेन्शनच आलं होतं इतकं। मला वाटत होतं हे 2 दिवस मी अधिपतींशिवाय कसे काढणार, काही कळतच नव्हतं। काय माहित का, पण हल्ली मला नाही करमत त्यांच्याशिवाय। अक्षरम, मी तुला उर्दू मध्ये, फारसी मध्ये किंवा हिब्रू मध्ये सांगू का, जे इतके दिवस सांगतोय? काय बाबा? बाळा, जे आता माझ्या समोर बोललीयस हेच जाऊन तुला अधिपतीशी बोलायचं आहे। काय अवघड आहे त्यात, हेच बोल ना। हो हो हो, हेच बोलायचंय मला, त्याची मी प्रॅक्टिस पण करतेय। काय हो। काय झालं, हसताय का? अगं अक्षरा, तुझ्या जे मनात आहे ते बोलायचं ना, त्याच्यासाठी ही नेट प्रॅक्टिस वगैरे कशाला? बाबा मनातलंच बोलायचंय, पण मला ते त्यांच्या स्टाईल मध्ये सांगायचंय त्यांना। त्यांच्या स्टाईल म्हणजे कसं? म्हणजे ते असं बोलतात ना एकदम रांगड्या भाषेत, तसं। अच्छा 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 अच्छा, यो असा डाव आहे वे तुमच्या डोसक्यात? हा, हे भारी आहे, म्हणजे कोल्हापुरीत त्याला सांगायचं ठरलंय वे। छान, चांगली आयडिया आहे, पण मला हे जे काय ते लवकर कर। आता कुठल्याही मुहूर्ताची वाट बघायची नाहीये। वाढदिवसाचा मुहूर्त चुकलाय ना, आता येणारा प्रत्येक क्षण हा चांगला मुहूर्त आहे, बोलून टाक। हो, मी आजच सांगणार आहे बाबा त्यांना। फक्त एकच प्रश्न आहे, घरात बोलायला परवानगी नाही आम्हाला, आणि बाहेर जायचं तर मॅडम प्रश्न विचारणार, मग कुठे जायचं, काय करायचं मला कळतच नाहीये। अक्षरा, तू कशाचाही विचार करू नको, सगळं नीट होईल, सगळं मॅनेजेबल आहे। तू फक्त जाऊन बोल आता, तू तुझा आवर आणि निघ पटकन, मी इथलं सगळं सांभाळतो। ठीक आहे बाबा, काही झालं तरी मी बोलणारच आहे त्यांच्याशी। का कट करा लागली बाई? हो मॅडम, कुठं आहे तुम्ही? काय वेळेला फोन लावून झाला तुम्हाला? मी इथे एकटा पडलोय, मी कुठं? काय ग, फुलं वाहिलीस का देवाला? हो वाहिली। अगं आजी, मला खूपच काळजी वाटते हो अधिपतींची। अगं म्हणूनच म्हणलं, देवाची पूजा करायची, आशीर्वाद घ्यायचा, मनापासून प्रार्थना करायची, त्याला लवकर बरं कर म्हणून। आजी थँक्यू। अगं थांबू कशा पायी? हो, ते मगाशी मॅडम समोर तुम्ही हा ग, असू दे असू दे, एवढं कळतं मला। तुम्हाला माहितीये का आजी, मी ना खरं तर कालच त्यांना सगळं सांगणार होते मनातलं, म्हणूनच खरं तर मी त्यांना तिथे बोलावून पण घेतलं होतं। काय काय सांगायचं होतं? काय नाही। सांग, खरं सांग, काय सांगायचं होतं? का मी जाऊन अधिपतीला सांगू तुला काय सांगायचं ते? अधिपती, आजी आजी आजी, हो, काय 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 करताय? असं नका करू, प्लीज प्लीज प्लीज, असं नका करू। माग नव नको नग ना, नको। वय बाजूला, वय माग। सांग, काय सांगायचं तुला? म्हणजे मला ना माझ्याच मनातलं सगळं सांगायचंय, पण त्याचं त्यांच्या भाषेत सांगायचंय। ते कसं बोलतात, म्हणजे अशी रांगडी भाषा आहे ना त्यांची, अशी
वजनदार. म्हणजे मला आपल्या कोल्हापुरी भाषेत सगळं सांगायचंय त्यांना. असं वय, एक नंबर, सांगून टाक की. नाही, तीच तर अडचण आहे ना आजी, मला नाही येत ती भाषा. अग त्यात काय अवघड आहे? त्याच्यासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं, मर्दा आपला जीव आलाय तुझ्यावर. आजी हो काय असं मर्दा वगैरे, म्हणजे असं कसं बोलणार ना मी. असं नाही वय. मग तू सांग, तुला काय सांगायचंय ते खरं सांगू, सांग की. मला सांगायचंय माझ्याच मनातलं, पण त्यांच्या भाषेत. मला त्यांना सांगायचंय की आधी तुमचं माझ्यावर प्रेम होतं, तुम्ही ते मला सांगितलं पण होतं, पण मला नाही आवडायचं तुम्ही. मला तुम्ही गुंड वाटायचं, अशिक्षित, अडाणी वाटायचं. आणि मग आपलं लग्नच झालं. लग्न झालं आणि मी तुमच्या सहवासात राहू लागले, तुम्हाला जवळून बघू लागले. आणि मग मला तुमच्यातला सच्चा माणूस दिसला, सगळ्यांची काळजी घेणारा, सगळ्यांवर प्रेम करणारा. तुमचं स्वच्छ निर्मळ मन दिसलं. आणि मग लक्षात आलं की माणसाच्या चारित्र्याचा आणि शिक्षणाचा काहीच संबंध नसतो. किती ग्रेट आहात तुम्ही अधिपती, माणूस म्हणून. शिकलेल्या कुठल्याही माणसापेक्षा तुम्ही माणूस म्हणून खूप ग्रेट आहात. आणि मग मी तुमच्या प्रेमात पडले. मी प्रेमात पडलीये तुमच्या. मी तुमच्या प्रेमात पडले आणि मलाच कळलं नाही. अरे देवा, एवढं समजा बोलायचंय तुला? हो आणि ते बी कोल्हापुरी भाषेत? हो. आणि एवढंच नाही, मला बोलायचं अजून बरंच काय काय बोलायचं मला अजून. हो. या अंबाबाई, हा बरोबर आहे, मुद्द्याचं राहिलं की. हो. आणि तुम्हाला सांगू, मला बऱ्याच दिवसांपासून हे बोलायचंय. मला असं वाटतं की त्यांच्या समोर जावं, उभं राहावं आणि मनातलं सगळं सांगून टाकावं. मी अनेकदा प्रयत्न पण केला, पण फसलाच तो. अनेकदा मला असंही वाटलंय की माझ्या मनात आहे ना, मग त्यांना सांगायला कशाला पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे ना. पण मग आता कळतंय की आपल्या मनात जरी प्रेम असलं तरी ते पार्टनरला सांगता पण आलं पाहिजे, त्याला ते कळायला पण पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.